This is officially now first lecture of data structures. In previous lecture, we just got to know each other. Now in this lecture, we're going to understand basically what data structure is. Okay. सो कॉलेजेसमध्ये तुमच्या डेटा स्ट्रक्चर सब्जेक्ट शिकवला असेल, सुरू झाला असेल आणि त्यांनी एक दोन टॉपिक सुरू पण केले असतील, सॉर्टिंग. पण आज आपलं पहिलं लेक्चर असल्यामुळे मी तुम्हाला आज पहिला मेन कन्सेप्ट आपला असणार आहे की डेटा स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय आहे. आपण अख्खं फर्स्ट इयर सी प्रोग्रामिंग शिकलो. नाउ आय एक्सप्लेनिंग विथ द कन्सेप्ट ऑफ कॉन्टेक्स्ट ऑफ SYBCS आणि SYBCS स्टुडंट्स ज्यांनी फर्स्ट इयरला सी शिकलंय, की ज्यांना हा जो काही एंटायर कोर्स आहे डेटा स्ट्रक्चरचा, हा सी मधून शिकवणार आहे. So you should know C programming. So I'll be always giving references of C programming that is required. तर तुम्ही जे काही सी शिकलेला आहात, तर त्यात तुम्ही प्रोग्रामिंग एक लँग्वेज वापरून शिकलात. तर तसं डेटा स्ट्रक्चर ही काही लँग्वेज आहे का? जशी C++, जावा हे कशी लँग्वेजेस आहेत तशी लँग्वेज आहे का? तर अजिबात नाही. डेटा स्ट्रक्चर्स इज बेसिकली ऑल अबाउट अल्गोरिदम्स. म्हणजे आपलं प्रोग्रामिंग अजून एफिशियंट कसं व्हावं, अजून चांगलं कसं व्हावं, ह्या सगळ्यावरती जो विचार करायचा आहे, तो या सब्जेक्टमध्ये खूप डीपमध्ये केला गेला आहे. तर या सब्जेक्टमध्ये वेगवेगळे डेटा स्ट्रक्चर्स, त्याचे वेगळे अल्गोरिदम्स, वेगवेगळ्या प्रोग्रामिंग टेक्निक्स आणि त्यामुळे होणारा प्रोग्रामिंगवरती फरक किंवा एफिशियंट कसं होणार आहे, कसा फायदा होणार आहे, हे सगळा डिस्कशन हे सगळं या सब्जेक्टमध्ये येतं. ओके. त्यामुळे डेटा स्ट्रक्चर हा ही काही लँग्वेज नाही, तर हे कन्सेप्ट्स आहेत आणि हे कन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज लागते. आणि म्हणून आपण आता आपल्या सगळ्यांना सी प्रोग्रामिंग माहिती म्हणून आपल्या तुमच्या सिलेबसमध्ये आहे, म्हणून आपण डेटा स्ट्रक्चर्स इन सी शिकणार आहोत. सेम डेटा स्ट्रक्चर्स मला C++ वापरून पण शिकवता येईल. सेम डेटा स्ट्रक्चर्स मला तुम्हाला जावा वापरून पण शिकवता येईल. म्हणजे डेटा स्ट्रक्चर शिकवायला मला काहीतरी लँग्वेज लागेल. फॉर एक्झाम्पल जसं तुम्हाला आता मी काहीतरी शिकवतोय आणि शिकवण्यासाठी मी काहीतरी लँग्वेज वापरतोय, ती म्हणजे मराठी वापरतोय. सेम थिंग आय कॅन स्पीक इन इंग्लिश, आय कॅन टीच यू इन इंग्लिश, राईट? द कन्सेप्ट्स विल नॉट चेंज, कन्सेप्ट्स विल बी सेम. बट द लँग्वेज दॅट आय एम युझिंग इज इंग्लिश राईट नाऊ. पण जेव्हा मी मराठीत बोलायला सुरुवात करतो तेव्हा मराठीत तुम्हाला शिकवणार आहे, तर मराठीत बोलतोय. सेम गोष्ट आहे, मिनिंग सेम आहे, कन्सेप्ट सेम आहेत. फक्त डेटा स्ट्रक्चर शिकवायला किंवा इम्प्लिमेंट करायला आपल्याला एक प्रोग्रामिंग लँग्वेज लागेल आणि ती आपण सी घेतलेली आहे या कोर्समध्ये. ऑलराईट. सो दिस इज बेसिकली डेटा स्ट्रक्चर्स युझिंग सी असं या कोर्सचं आपलं नाव आहे. तर आता डेटा स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय? तर अगदी सिंपल डेफिनेशन. तुम्हाला कॉलेजेसमध्ये नोट्स बघितल्या तर मला असं काही काही भयानक डेफिनेशन सापडलं की इट इज अ सेट ऑफ एक्झाम्स वगैरे वगैरे वगैरे. तसलं मी काही सांगणार नाही. तर बेसिकली डेटा स्ट्रक्चर मीन्स स्ट्रक्चर ऑफ डेटा. काय? स्ट्रक्चर ऑफ डेटा. तुम्ही जो काही डेटा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ठेवता, कम्प्युटरवर ठेवता. आपण बेसिकली कम्प्युटरमध्ये जो काही डेटा ठेवतो, तो आपण कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ठेवतो. आता मेमरीचे दोन टाइप्स असतात. एक असतं आपलं इंटरनल मेमरी म्हणजे रॅम, जे कम्प्युटरमध्ये असते, विच इज व्होलाटाईल. आणि दुसरी असते परमनंट मेमरी, म्हणजे आपली हार्ड डिस्क, जिथे आपण अशा फाईल्समध्ये डेटा स्टोअर करतो आणि आपण त्या डेटा स्टोअर करून ती फाईल आपण आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करून ठेवत असतो कुठेतरी फोल्डरमध्ये. सो दॅट इज एक्सटर्नल मेमरी, जी परमनंट मेमरी असते, ज्यात आपण डेटा फाईल्समध्ये स्टोअर करतो. तर आपण हा जो काही डेटा आहे, हा जो काही मेमरीत ठेवतो, स्टोअर करतो, त्या डेटाचं स्ट्रक्चर काय आहे, दॅट इज बेसिकली डेटा स्ट्रक्चर. इट इज अ स्ट्रक्चर ऑफ डेटा. सिंपल, राईट. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की आपण एखादा फोटो घेऊयात किंवा एखादी इमेज घेऊयात. ही इमेज आपल्याला कम्प्युटरमध्ये किती वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करता येईल. व्हॉट आर द फाईल फॉर्मॅट्स यू नो टू सेव्ह अन इमेज? माहिती आहे तुम्हाला? कॅन यू राईट इन चॅट बॉक्स? मला एक इमेज सेव्ह करायची आहे कम्प्युटरमध्ये, तर कुठल्या कुठल्या फॉर्मॅटमध्ये मला ते लिहिता येईल? इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग व्हर्बल डिस्कशन, आपण माईक ऑन करून बोलण्यापेक्षा मग त्यातनं जास्त कॅओस किंवा इको वाढेल इथं ऑनलाईन लेक्चरला. तर तुम्हाला जे काय माहिती फॉर्मॅट्स, तुम्ही चॅट बॉक्समध्ये लिहा बरं. लेट मी चेक युअर नॉलेज. देवांग, प्लीज तुझं नाव बदल. बाकीचे नाव कशी ठेवलीत बघ, तसं तुझं नाव बदल प्लीज इमिजिएटली. तुझं नाव कसं असायला पाहिजे? SYBCS KHS देवांग आणि पुढे तुझं आडनाव जे आहे ते. ओके. खूप कमी लोकांना माहिती दिसतंय. पण जनरली आपण एखादी फाईल जर पेनड्राईव्हमध्ये सेव्ह केली, तर त्या इमेजला .bmp म्हणजे बिटमॅप
BMP याचं बिटमॅप म्हणून त्याला म्हणतात. तर हा एक फाईल फॉर्मॅट असू शकतो. मग तीच मला इमेज एखादी जर आपण बघतो ते JPEG आपण नेहमी वापरतो. JPEG किंवा JPG म्हणतात त्याला. तर ती एक फाईल फॉर्मॅट होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जेव्हा ती फाईल प्रिंट करायची असते, तेव्हा एक PNG म्हणजे प्रिंटेबल ग्राफिक्स फॉर्मॅट. तर PNG एक फाईल असू शकतो फॉर्मॅट. त्यानंतर त्यात काही जर ॲनिमेशन वगैरे असेल, तर त्याला GIFs असं म्हणतात. खूप लोकं चॅट्समध्ये वगैरे GIFs वापरतात आणि दे आर नाऊ व्हेरी गेटिंग पॉप्युलर. तर GIF असू शकते. त्यानंतर आपल्याला जर इंटरनेटवरून काही पाठवायचं असेल, तर ट्रान्सफरेबल फॉर्मॅट तयार झाला होता. त्यात कॉल्ड TIFF. तर BMP आहे, JPEG आहे, नंतर TIFF आहे, GIF आहे, PNG आहे. असे सगळे हे वेगळे फाईलचे फॉर्मॅट्स आहेत. बरोबर आहे. मग आता जे काही इमेज आहे, जो काही फोटो काढलाय आपण, जे काही इमेज आहे, ती इमेज तर सेम आहे ना. ती इमेज काही बदलत नाहीये. बरोबर आहे. मग हे सगळे फाईल फॉर्मॅट्स काय आहेत? व्हॉट आर दीज? म्हणजे असं होणार आहे का, की त्या फाईलमध्ये मी समजा अमिताभ बच्चन स्टोअर केला असेल JPEGमध्ये, त्याचा मी टिफ केला, की अभिषेक बच्चन होतो किंवा जिफ केलं, की आराध्य होते. असं होतं का? अजिबात नाही ना. म्हणजे जी काही इमेज आहे, ती इमेज तीच असणार आहे. मग या वेगळ्या फाईल फॉर्मॅटमध्ये फरक काय आहे? तर आपण जो डेटा स्टोअर केला आहे, त्या प्रत्येक डेटाचं प्रत्येकाने एक वेगवेगळं डेटा स्ट्रक्चर, वेगळं स्ट्रक्चर तयार करून ते स्टोअर केलंय. या फाईलमध्ये तुम्हाला 2 गोष्टी दिसतील. या सगळ्या वेगळ्या फाईलमध्ये 2 गोष्टीचा किंवा 2 फरक आहेत. एक म्हणजे सगळ्यात तुम्हाला सगळ्यांना पटकन कळण्यासाठी त्यात असतं फरक म्हणजे रिझोल्यूशन. प्रत्येक फाईलचं तुम्ही रिझोल्यूशन बघा, की किती बाय कितीचं आहे. म्हणजे 1024 बाय 4 काय 420 आहे का 620 बाय 428 आहे. हे रिझोल्यूशन काय आहे? आणि दुसरी गोष्ट, ती जी काही इन्फॉर्मेशन त्या इमेजला स्टोअर करतात, जो काही डेटा त्या इमेजला स्टोअर करतात, त्यामध्ये त्याला लागणारी साईज. जेवढं जास्त रिझोल्यूशन, तेवढं जास्त मेमरी त्या फाईलला लागणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो मी, की ज्या काळात मोबाईल आले होते, तर पूर्वीच्या काळातले जे मोबाईल होते, ह्यांचे कॅमेरा जे मोबाईलमधले होते, ते फार फालतू होते. त्यातलं रिझोल्यूशन म्हणजे पूर्वीच्या मोबाईलचा कोणाकडे हँडसेट असेल तर काढून बघा जुने फोटो कसे दिसतात ते. ते आपण जेव्हा कॉम्प्युटर डाउनलोड करायचो, त्यांचं रिझोल्यूशन अजिबात चांगलं नव्हतं. म्हणून स्टार्टच्या काळामध्ये DSLR खूप पॉप्युलर झाले. कारण DSLRमधनं फोटो काढल्यानंतर त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी काही रिझोल्यूशन आहे, ते खूप छान असायचं. सगळ्यांना फोटो आवडायचे. आणि म्हणून जे काही प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत, की आपण फंक्शनमध्ये ज्यांना बोलवतो लग्नामध्ये, फंक्शनमध्ये कुठल्याही फोटोग्राफर्सला, हे सगळे लोकं ते DSLR कॅमेरा घेऊन येतात मोठा. मग तो Nikonचा असेल नाहीतर अजून Canonचा असेल. पण पॉइंट आहे की DSLR कॅमेरामध्ये त्याची जी इमेज असते ती चांगली इमेज स्टोअर होते आणि ते इमेज कॅप्चर चांगली करतो तो. पण त्या फाईलची तुम्ही साईज जर बघाल, साईज भयानक मोठी आहे. आणि नंतर हळू प्रत्येक मोबाईलमध्ये पुढच्या मोबाईलमध्ये तुम्ही बघाल, तर हे कॅमेरा अपग्रेड होत गेले. तुम्ही कायम बघा आजकालच्या टीव्हीवर जाहिराती येतात. कारण की आपण सगळे मोबाईल वापरतो. ह्याचा मॅक्सिमम यूज काय होतो, तो फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावरती अपलोड करणे आणि त्या लाईकचा पाऊस पडणे. तर मेन पॉइंट काय आहे, की एकमेकाचे आपण फोटो बघत बसतो आणि त्या पिअर प्रेशरमध्ये अजून आपण फोटो टाकत बसतो. तेव्हा फोटो खूप काढले जातात आणि सगळे आजकाल त्या मोबाईल कंपन्या जे ॲडव्हर्टाइजमेंट करतात, त्यामध्ये ते कायम आता फोकस त्यांचा कॅमेरावरती आहे. नंतर मॅक्सिमम वेळा असं होतं फोटो काढताना कोणी नसतं म्हणून आपण सेल्फीवरती फोकस करतो. सेल्फी काढतो. हे सेल्फी पॉप्युलर झालं. त्यामुळे फ्रंट कॅमेरावरती फोकस झाला. सो आय एम नॉट गोइंग टू दॅट बिझनेस. व्हॉट नॉट आय एक्सप्लेन यू हिअर इज की त्या प्रत्येक वेळेस तुम्ही बघाल, की जे कॅमेरा आपले जे बदलत गेले, मोबाईल बदलत गेले, त्याची इमेज साईज बदलत गेली. आत्ताचे मोबाईल चांगले फोटो काढतात, चांगली इमेज कॅप्चर करतात नक्कीच. पण त्याबरोबर तुम्ही फाईलची साईज बघाल, तर फाईलची साईज वाढत चाललेली आहे. म्हणजे आपल्याला जास्त चांगली इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल, तर ती सगळी चांगली इन्फॉर्मेशन स्टोअर करायला, भरपूर इन्फॉर्मेशन स्टोअर करायला आपल्याला मेमरी जास्त लागणार आहे. लक्षात येतंय? तर हे जे काही वेगळे फाईलचे फॉर्मॅट्स आहेत, तर ह्यामध्ये काय फरक आहे? तर रिझोल्यूशनचा फरक आहे. द इन्फॉर्मेशन दे स्टोअर अबाउट दॅट इमेज इज गोइंग टू बी डिफरंट. The way they store the information, the way they store data is different. And that's why these are different data structures. मी तुम्हाला मागे सांगितलं सिंपल वर्ड्समध्ये की डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तर स्ट्रक्चर ऑफ डेटा. हो की नाही? तसंच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन, की आपल्या डेटा स्ट्रक्चरमध्ये वेगळे टॉपिक्स आहेत. अॅरे आहे, लिंक लिस्ट आहे, स्टॅक आहे, क्यू आहे, ग्राफ्स आहे, ट्रीज आहे. बरेच डेटा स्ट्रक्चर्स आहेत. पण पॉइंट काय? डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? इट इज द वे ऑफ स्टोअरिंग डेटा in memory and retrieving it back. I repeat, it is the way of storing data in memory and retrieving it back. लक्षात येतंय?
फॉर एक्झाम्पल आपण जर ॲरे बघितला तर ॲरेमध्ये आपण काय करतो, इन्फॉर्मेशन और डेटा इज स्टोर्ड सिक्वेन्शियली, करेक्ट. आणि आपण तो ॲरे ट्रॅव्हल कसा करतो, सिक्वेन्शियली. सो इट्स वे. पण पुढे जर आपण ज्या लिंक लिस्ट बघू तर लिंक लिस्टमध्ये डेटा सिक्वेन्शियली स्टोअर नाही होत. आणि सिक्वेन्शियली स्टोअर होत नाही तर त्याला जो काय ऍक्सेस करायला वे आहे तो वेगळा आहे. किंवा कोणी जर स्टॅक ऐकला असेल तर स्टॅक इज कॉल्ड एज लास्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर. आपल्याला एक चॅप्टर आहे पुढे अख्खा, आपण त्याची प्रोग्रामिंग करणार आहोत, कन्सेप्ट समजून घेणार आहोत. मी तुम्हाला त्याचा आयडिया देतो. पहिलं लेक्चर आहे, इट्स अ इंट्रोडक्शन लेक्चर. तर स्टॅकमध्ये लास्ट इन फर्स्ट आउट डेटा स्ट्रक्चर असल्यामुळं द वे डेटा इज स्टोर्ड अँड रिट्राइव्ड बॅक is a different than queue. Queue is a FIFO data structure, first in, first out. So the way we store data in stack, the way we store data in queue is totally different. The way we retrieve information from them is totally different. And that's why these two are different data structures altogether. लक्षात येतंय? त्यामुळे डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, जो कोणी विचारलं सिंपल वर्ड्समध्ये इंटरव्ह्यूजमध्ये तर गिव्ह देम सिंपल डेफिनेशन. त्यांना तरी पुस्तकामध्ये छापलेलं डेफिनेशन फेकू नका. त्यांना ते आवडणार पण नाही, त्यांना ते पाठ नसते. ते एवढं तर सिनियर लेवलला गेलेले असतात किंवा इंटरव्ह्यूवर असतात, ह्यांना सगळ्या डेफिनेशन पाठ आहेत. त्या पुस्तकात रट्टे मारलेली मुलं आणि ज्यांना समजलेले कन्सेप्ट मुलं, ह्यात फरक लगेच दिसतो. जर आपल्याला जॉब हवे असतील तर आपल्याला काय कळलंय हे सांगता आलं पाहिजे. हे पण इतकंच इम्पॉर्टंट आहे. सो आय रिपीट, तुम्हाला दोन सांगितल्या गोष्टी. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, इट इज अ स्ट्रक्चर ऑफ डेटा. दुसरी गोष्ट तुम्हाला काय सांगितली, इट इज द वे ऑफ स्टोरिंग डेटा इन कम्प्युटर्स मेमरी अँड रिट्रायव्हिंग इट बॅक. लक्षात येत आहे? जेव्हा मी आता कपल ऑफ एक्झाम्पल दिली, आता आपल्याला आज अजून हे समजून घ्यायचं की हे एक्झॅक्टली यात फरक काय. आणि म्हणून मी आज एक ऍप्लिकेशन घेणार आहे. तर तुम्हाला एक 5 मिनिटं देणार आहे आता मी. तुम्हाला बेसिकली हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला सी पूर्ण येणं गरजेचं आहे. ज्यांना पूर्ण सी येत नाही त्यांच्यासाठी आपण ऑलरेडी मागं 1 महिना बेसिक सीची एक बॅच घेतली होती, ती फ्री होती कम्प्लिटली. आणि ती कंप्लीट झाल्यानंतर आता मी डेटाचा सपोर्ट करण्यासाठी एक ॲडव्हान्स सीची बॅच सुरू केलेली आहे. ती संध्याकाळी असते. तर ते त्या बॅचमध्ये आपण कम्प्लिटली तुमचे सगळे कन्सेप्ट्स परत सगळे ब्रशअप करून कम्प्लिटली सगळे कन्सेप्ट डेप्थमध्ये शिकणार आहोत. तर ज्यांना वाटतं की आपल्याला सी चांगलं येत नाही, जे माझ्याकडे लास्ट इयरला किंवा माझ्याकडे सी शिकलेले नाही आहेत, त्यांनी प्लीज तो ॲडव्हान्स सीचा कोर्स करा. तुम्हाला कुठलीही एक्स्ट्रा फी चार्ज केलेली नाही आहे. तुम्हाला तुमच्या फीमध्येच ते आपण इन्क्लूड केलेलं आहे. तर त्यात तुमचं सी चांगलं स्ट्रॉंग करा, म्हणजे तुम्हाला डेटा स्ट्रक्चर चांगलं कळेल. डेटा स्ट्रक्चर काही नवीन सब्जेक्ट नाही किंवा नवीन प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये. इट्स ऑल अबाउट सेम प्रोग्रामिंग, पण अजून इफिशियंट करायचं आपल्याला ते. ओके. तर आता मला काय लागणार आहे आजच्या लेक्चरला, 2 कन्सेप्ट लागणार आहेत. मी मगाचपासून बोर्डवरती लिहून ठेवलंय, कोणी वाचलं का मला माहित नाही. की आय आस्क यू, जेव्हापासून आपण क्लास सुरू केला, आय आस्क यू टू रिवाइज ॲरे अँड स्ट्रक्चर फ्रॉम सी. तर तुम्हाला आता 5 मिनिटं मी देतोय. तुम्ही कुठूनही इंटरनेटवरून, गुगलवरून, नोट्समधून तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल तिथून 5 मिनिटामध्ये ॲरेचा टॉपिक आणि स्ट्रक्चरचा टॉपिक रिवाइज करा. मग नंतर आपण डिस्कशन सुरू करणार आहोत. 5 ते 10 मिनिटं घ्या वाटल्यास. 5 मिनिटं ॲरे वाचायला आणि 5 मिनिटं स्ट्रक्चर वाचायला. 10 मिनिटं तुम्हाला देणार आहे मी. 10 मिनिटांनंतर मी परत डिस्कशन सुरू करणार आहे. आपण आज एक इतका छान कन्सेप्ट बघणार आहोत, ज्यामध्ये मला दोन्ही पॉईंट्स लागणार आहेत. आणि त्यातनं तुम्हाला काय कळणार आहे की डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय. सो प्लीज रिवाइज इट अँड देन गेट बॅक टू मी. टाइम लिमिट इज 10 मिनिट्स. 5 मिनिटं ॲरेला, 5 मिनिटं स्ट्रक्चर वाचायला तुम्हाला दिलीत मी. रिवाइज करा प्लीज. अनिरुद्ध किंवा संकेत किंवा प्रकाश सर, तुमच्याकडे कोणाकडे सीच्या नोट्स असतील तर कुणाकडे काहीच मटेरियल नसेल तर एखादा ॲरेचा पेज किंवा काहीतरी इंटरनेटवरून एखादा लिंक त्यांना देता पाठवा, की ज्यांना काहीच माहित नाही, ज्यांच्याकडे नोट्स पण नाही आहेत, काही नाही आहेत, अशी कोणी मुलं असतील तर त्यांना ॲरे आणि स्ट्रक्चर याबद्दलचं काही छोट्या इन्फॉर्मेशन कुठं असेल आपल्याला नोट्समध्ये, त्याचा फोटो काढून त्यांना पाठवून द्या ग्रुपवरती आपल्या. जस्ट वाचायला पटकन त्यांना. See, unless and until you know what is array, what is structure, we cannot start this discussion. As I told you, to learn data structure, we should know C programming, and then only we can learn data structure in C. So I'm taking an application now. सगळे परत आलेत का जागेवरती आहेत? Okay, just raise your hand, everybody. Those are active right now in the class. Just raise your hand. Okay. So I think half class is right now with me. Half class is wandering somewhere else.
दिस इज व्हॉट नॉर्मली हॅपन्स. आपण जेव्हा ऑनलाईन क्लास घेतो तेव्हा हा फरक पडतो की ॲक्च्युअल क्लासमध्ये असताना काय होतं, आपण खास क्लाससाठी एवढं लांब आलेलो असतो, क्लासमध्ये बसलेलो असतो, असं वातावरण असतं, सगळेजण अभ्यास करत, सगळेजण वाचत असतात, आपण पण वाचतो. म्हणजे आम्ही जेव्हा क्लासला काहीतरी टास्क दिलेलं असतं ते इमिजिएटली आपण करतो. पण ऑनलाईनमध्ये काय होतं, मी तुम्हाला काहीतरी आता टास्क दिलं, 10 मिनिटं तुम्हाला खास मी दिली लेक्चरमधली, त्या वेळातली लेक्चरमधलीच मला दिली आहे, वेगळी मागितली नव्हती एक्स्ट्रा. तर तुम्ही 10 मिनिटामध्ये ते काम करणं अपेक्षित आहे. लोकं त्याचा उपयोग लगेच ब्रेक आहे असं समजून इकडे-तिकडे टाईमपासला जातात, बाकीची कामं करायला जातात. आणि जी आता जागेवरती नाहीयेत तिथे इकडे-तिकडे फिरतायत. दॅट्स ओके. थँक यू. लोअर हँड्स. ऑनलाईन सेशन्समध्ये किंवा ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमच्याकडनं सिन्सिअरिटी खूप जास्त गरजेची आहे. तुमचा फोकस जास्त गरजेचा आहे. सो यू हॅव टू बी मोर प्रोएक्टिव्ह रादर. यू हॅव टू बी मोर ॲक्टिव्ह की तुम्हाला सिन्सिअरिटी तुमच्याकडे जास्त एक्सपेक्टेड आहे. चलो. तर आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, की एक ॲप्लिकेशन मी घेतोय आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये स्ट्रक्चर वापरायचं का ॲरे हे तुम्ही मला सांगणार आहात. मला काय करायचंय, एक आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये लागतं. ते म्हणजे डेट. सगळ्यांचं फेवरेट आहे डेट. तर ही जी डेट आहे, हे तुम्ही कुठलंही फायनान्शियल ॲप्लिकेशन घ्या. सो समजा तुम्हाला बँकेत काहीतरी पैसे डिपॉझिट केलेत, तर किती तारखेला डिपॉझिट केले हे महत्त्वाचं आहे, कारण तिथपासून व्याज सुरू होतं. आणि यू वुड लाईक टू रेकॉर्ड दॅट डेट. बँकेत तुम्ही पैसे काढा, डेट मेंटेन करायला लागते, किती तारखेला तुम्ही बँकेत पैसे काढलेत. करेक्ट. So you have to record date for every money that you deposit in the account, you withdraw from the account, all financial transactions. रोज दिवसभरामध्ये अगणित फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होत असतात. बँक्स, शेअर मार्केट, लॉट ऑफ फायनान्शियल सेक्टर्स, सगळे बघा तुम्ही. सो इन ऑल दिस फायनान्शियल सेक्टर्स डेट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. तर ही जी काही डेट आहे, जी नॉर्मली प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये लागते, तुम्ही ॲडमिशन कधी घेतली, तुम्ही फी कधी भरलीत, तुम्ही हॉस्पिटलला किती तारखेला गेला होतात, किती तारखेला मला कोविड रिपोर्ट आला, सगळ्या गोष्टी बघाल तुम्ही. सो विल फाइंड डेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो इफ आय वॉन्ट टू स्टोअर दिस डेट, what I have to store as a information, as a data? I have to store day, correct? Month and year. Obviously, day that will store will be integer. Do you agree? It's going to be integer. What about the month? Some people will say, I would like to store month as a string. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल अशी आपल्याला नावं ठेवायला आवडतील. आय अग्री. दॅट विल अच्युअर रिडेबिलिटी. पण हा विचार करा की रिडेबिलिटी बरोबर आपण ते मंथचं जे काही नाव आहे स्ट्रिंग स्टोअर करायला किती मेमरी लागेल? Will require a lot of memory to store January, then to store the month number 1. म्हणजे फेब्रुवारी हे स्पेलिंग अख्खं स्टोअर करायला जास्त मेमरी लागेल, त्यापेक्षा आपल्याला फेब्रुवारीचा मंथ नंबर जो आहे की सेकंड और 2 हे स्टोअर करायला जास्त बरं पडणार आहे. सो इन्स्टेड ऑफ स्टोरिंग मंथ ॲज अ स्ट्रिंग, आय वुड लाईक टू स्टोअर मंथ ॲज अगेन अ नंबर इंटिजर. करेक्ट. आणि इयर तर इंटिजर असतं, तेव्हा हा पण हे पण इंटिजर झालो. तर आता मला एक डेट स्टोअर करायची आहे, म्हणजे मला ह्या 3 वेगळ्या गोष्टी ज्या डेटचे पार्ट्स आहेत, डी, MM, YY, इयर, जस्ट टू मेक अ सिमिलर. तर हे जे काही 3 गोष्टी आहेत, मला ह्या एकत्र पॅक करायला लागणार आहेत. डू यू अंडरस्टँड? तर मला हे एकत्र याचं ग्रुपिंग करायला, कारण हे एकाच डेटचे पार्ट्स आहेत. मला DD, MM, YY सेपरेट ठेवायचेच नाही, मला ते एकत्र पॅक करायचे आहेत. तर काय हे पॅकिंग करायला काय करायला लागेल? हाऊ कॅन आय स्टोअर दिस डेटा टुगेदर ॲट वन प्लेस? त्याला 2 ऑप्शन्स आहेत मित्रांनो. एक तर स्ट्रक्चर वापरता येईल किंवा ॲरे वापरता येईल. किंवा आपण जेव्हा स्ट्रक्चर शिकलो होतो, त्या लक्षात असेल की स्ट्रक्चर
is a group of members where members can be of different data type. आता इथं ह्या ऍप्लिकेशन मध्ये DD MMYY हे सगळे इंटिजर्स आहेत. त्यामुळे स्ट्रक्चर वापरता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. स्ट्रक्चर असा काही रूल नाहीये की सगळे मेंबर स्ट्रक्चरचे वेगवेगळे डेटा टाइपचे पाहिजेच. ते एका डेटा टाइपचे असेल तरी चालतील. ओके, तर स्ट्रक्चर वापरता येईल. सो फर्स्ट पॉसिबिलिटीज आय कॅन यूज स्ट्रक्चर. दुसरी पॉसिबिलिटी काय की सगळे मेंबर्स हे सेम डेटा टाइपचे आहेत, मग मला ॲरे पण वापरता येईल. ओके नाही का? बिकॉज ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाइप ऑफ एलिमेंट्स. हे सगळे इंटिजर आहेत आणि त्यामुळं मला इथे ॲरे पण चालणार आहे. आय कॅन डिक्लेअर ॲरे. ॲरे कसा वापरता येईल मला आता बघा. आय कॅन डिक्लेअर ॲरे. इथे वरती सेकंड दिसेल, मी जागा वापरण्यासाठी लिहितो INT. फॉर एक्झाम्पल DT म्हणजे डेट असं शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय आणि 3. मग मला हा जो काही ॲरे आहे हा आपण जो डिफाईन केलाय, तर हा सेम ॲरे इथं काय होणार आहे, DT नावाचं माझा हे ॲरे झालं तयार. इंडेक्स नंबर 0, 1 आणि 2 झालं. जिथे मी 0 मध्ये DD ठेवणार आहे, 1 मध्ये मंथ आणि 2 मध्ये YY इयर ठेवणार आहे. हे झालं ॲरे डिक्लेरेशन. सेम गोष्ट करायचं मला स्ट्रक्चर लिहायचं असेल तर स्ट्रक्चर डिक्लेअर करावं लागेल. ते स्ट्रक्चर इथून साईडला डिक्लेअर करतो. काय करायला लागेल मला इथं, स्ट्रक्ट डेट, त्या स्ट्रक्चर मध्ये INT DD, INT MM, INT YY. आणि मग या टाईपचं मला एक व्हेरिएबल पाहिजे डेट DT. सगळ्यांना दिसतंय? माझा थोडा बोर्ड थोडा छोटा आहे, थोडं फॉन्ट साईज म्हणजे छोटी केली मी, स्मॉल साईज आहे. तर स्ट्रक्चर डेट ह्याचे 3 गोष्टी आहेत. DD MMYY सगळ्या इंटिजर आहेत आणि त्याचं व्हेरिएबल डिक्लेअर केलं DT. आता सगळे व्हेरिएबल एकाच टाईपचे असल्यामुळे मला एका लाईनमध्ये पण लिहिता येतं. INT DD, MM, YY हे मला एका लाईनमध्ये डिक्लेअर करता येईल. तर माझ्याकडे 2 आता ऑप्शन आहेत. इथे DT जे डिक्लेअर केलंय, DT हे स्ट्रक्चर डेटचं व्हेरिएबल आहे. मग हेच DT आहे, फक्त इथं काय होणार आहे, स्ट्रक्चर मध्ये मला DD MMYY अशी नाव वापरायला लागणार आहेत मेंबर्सला. जे मला ॲरेला इंडेक्स नंबर असतो तो इथं मला मी नावं दिली आहेत DD MMYY, ती आपण वापरतो. बरोबर. मग जेव्हा मला या DT मध्ये डेटमध्ये समजा DD, तर आजची तारीख आहे समजा 20 ऑगस्ट, तर 20 लिहायचं समजा, 20 स्टोअर करायचंय. तर मी काय करीन, इथं लिहीन DT ऑफ 0 इक्वल टू 20. तीच गोष्ट मला स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करायची असेल तर काय करायला लागेल, तर माझ्या व्हेरिएबलचं नाव DT डॉट, सिंटॅक्स काय असतो, स्ट्रक्चरच्या व्हेरिएबलचं नाव डॉट नंतर स्ट्रक्चरच्या आतमधल्या मेंबरचं नाव. त्यातलं मला काय पाहिजे, DD इक्वल 20. करेक्ट. Array and structure are 2 different data structures. The way we access them is different. ओके नाही, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट कळला की डेट स्टोअर करायला मला 2 ऑप्शन्स आहेत, ॲरे किंवा स्ट्रक्चर. आता प्रश्न हा आहे की ॲज अ प्रोग्रॅमर विच वन यू विल चूज. तुम्ही प्रोग्रामिंग करताना तुम्हाला जर सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असेल, तुम्ही जर ऍप्लिकेशन लिहित असाल आणि तुम्हाला डेट स्टोअर करायची असेल, तर तुम्ही ही डेट ॲरे म्हणून स्टोअर करून अशी वापरणार का स्ट्रक्चर सारखी डिक्लेअर करून स्ट्रक्चर म्हणून वापरणार प्रोग्राममध्ये, हा तुमचा प्रश्न आहे. आणि ह्यासाठी तुम्ही 2 मिनिटं घ्या, विचार करा. तुम्हाला जे काही पॉईंट्स वाटतायत ते तुम्ही चॅटबॉक्समध्ये लिहा. एक काहीतरी बाजू घ्या. आता आपलं डिबेट असणार आहे, जे काही वर्गामध्ये मुलं आहेत त्याचं डिबेट आपलं होणार आहे. आपलं आता काही मुलं ॲरेच्या बाजूने असतील, काही मुलं स्ट्रक्चरच्या बाजूने असतील. ज्यांना ॲरे योग्य वाटतोय त्यांनी ॲरे का पाहिजे तर ॲरेचे सगळे तुम्ही जस्टिफिकेशनसाठी पॉईंट्स द्या, किंवा स्ट्रक्चर का नकोय स्ट्रक्चर निगेटिव्ह पॉईंट्स द्या. आणि दुसरा ग्रुप ज्याला वाटतं की मी स्ट्रक्चर घेणार, मला स्ट्रक्चर वाटतं योग्य आहे, तर स्ट्रक्चर का वापरायला पाहिजे
तुम्हाला स्ट्रक्चरचे पॉईंट्स द्या आणि ॲरे का नाही वापरला पाहिजे तर ॲरेचे निगेटिव्ह पॉईंट्स द्या. पण मला जनरल डिस्कशन नकोय की ॲरे आणि स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स. तो लहानपणी आपला FY मध्ये C मध्ये झालेला आहे. तो मला इथं नकोय. मला ऍप्लिकेशनसाठी हवंय. विचार मला हा हवाय की मला ॲरे कळतं, मला स्ट्रक्चर कळतं, पण ते कुठं काय वापरायचं हे कळतं का? हे महत्वाचं आहे की ह्या ऍप्लिकेशनला मी ॲरे वापरू का स्ट्रक्चर वापरू. सो आय एम गिव्हिंग यू 2 मिनिट्स. तुमचे जे काही थॉट्स आहेत, जे काही विचार आहेत, राईट युअर थॉट्स इन द चॅट बॉक्स. आय वुड लाईक टू रीड वन बाय वन अँड लेट्स क्लॅरिफाय. तुमचे सगळे कन्सेप्ट आपण आज क्लिअर करूयात या दोघां पॉईंट्समधनं. सो आउट ऑफ अराउंड 27 स्टुडंट्स किंवा 26, 13 लोकांना वाटतं ॲरे, जे मेजॉरिटी आहे, आणि 8 लोकांना वाटतं स्ट्रक्चर. 4-5 लोकांना काहीच कधी वाटत नसतं. ही आपल्या इंडियाची जनता आहे, ज्यांना स्वतःची काही कधी मतच नसतात. तुम्ही काही विचारा, तुम्ही म्हणाल तसं. काय घेणार? आपण हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर विचारतो, तू काय घेणार? तुम्ही म्हणाल तसं. काही पण सांग. आपल्या कधीच काही आपली मतच नसतात. तर प्लीज जरा मतं मांडायला शिका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला जे काही समजतं हे समजलं पाहिजे आणि तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इट्स रिअली इम्पॉर्टंट. तर ज्या लोकांना आता वाटतं, आपण स्ट्रक्चरचे पॉईंट्स आधी बघूयात. काय-काय लोकांना वाटतं ते. काही लोकांना स्ट्रक्चर कमी जे आहेत, कारण ॲरे मेजॉरिटी लोकांना ॲरे वाटतंय. तर स्ट्रक्चर का वाटतंय? कारण त्यात एक रिलायबिलिटी चांगली आहे. आपण जे स्ट्रक्चर लिहिलं इथं, तुम्हाला इथे दिसतंय की रिलायबिलिटी दिसते आपल्या इथं. ती म्हणजे मला 0, 1, 2 असं काहीतरी वापरायच्या ऐवजी DDMMYY ही नावं वापरता येणार आहेत. जी जास्त रिडेबल आहेत, मिनिंगफुल आहेत. आणि मला इथं 0, 1, 2 असा पाठ करायची गरज नाहीये. DDMMYY ही माझं जास्त नेमिंग कन्व्हेन्शन वाईज किंवा रिडेबिलिटी वाईज चांगलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, मला जर अजून व्हेरिएबल्स पाहिजे असतील, तर मला फक्त इथं DT1, DT2, DT3 असं कॉमा करून लिहिता येईल, किंवा जेव्हा मला पुढे पाहिजे त्या स्ट्रक्चर डेट आणि टुडे फॉर एक्झाम्पल असं लिहिता येईल, की याची डेट स्टोअर करण्यासाठी. सो दॅट इज वन पॉईंट रिडेबिलिटी. ॲरेवाल्यांना ह्याचा काही क्रॉस पॉईंट सांगायचा आहे? सगळ्यांना पट्ट रिडेबिलिटीचा पॉईंट स्ट्रक्चरमध्ये जास्त रिडेबिलिटी आहे ॲरेपेक्षा. हे 0, 1, 2 वगैरे असं नाव कोण लक्षात ठेवणार, नंबर लक्षात कोण ठेवणार आहे? बरं. आता ह्या पॉईंटला क्रॉस करण्यासाठी मला एक पॉईंट्स माहिती आहेत, तो पण थोडेसे त्यातनं सीमध्ये आम्ही बेसिक ऑब्जेक्टिव्ह पण थोडंसं रिवाईज करतोय. तर मला काय करता येईल, तर तुम्ही जर प्रिप्रोसेसर माहीत असेल तुम्हाला, तर आपण हॅश डिफाईन वापरून मॅक्रोज करू शकतो. सो व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन डिफाईन इन माय प्रोग्राम. तर सिक्वेन्स लिहित नाही, फक्त जरा दाखवतो मला एक्झाम्पल. आय कॅन राईट युअर हॅश डिफाईन DD ॲज 0. ओके. मला हे जे काही हॅश डिफाईन आहे, हे ॲरे सेटच्या ॲरेमध्ये असं स्टार्टच्या स्टार्टला लिहिता येईल की हॅश डिफाईन DD आणि 0, हॅश डिफाईन MM 1 आणि हॅश डिफाईन YY 2 असं मला लिहिता येईल. आणि मला रिडेबिलिटी मिळण्यासाठी आता मी DT ऑफ 0 लिहायच्या ऐवजी मी DT ऑफ, हे ऑफकोर्स आधी हे लिहायला लागतं, नंतर लिहिता येतं प्रोग्राममध्ये, DT ऑफ DD इक्वल टू 20 असं लिहिता येईल. जेणेकरून मला माझी रिडेबिलिटी अचीव्ह करता येईल. क्लिअर आहे? दुसरी गोष्ट, मला जर खूप सारे असे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील, तर मला टाइप डेफ नावाचा कन्सेप्ट सीमध्ये आहे. जर माहिती असेल तर रिवाइज करा प्लीज. टाइप डेफ तो वापरून मला ह्याला एक डेटा टाइप डिफाईन करता येईल आणि मला त्या प्रकारचे मल्टिपल व्हेरिएबल्स पुढे वापरता येतील. त्यामुळे मिहिरी सांगितलेला जो पॉईंट रिडेबिलिटीचा होता, तो मला ॲरेमध्ये पण अचीव्ह करता येईल. त्यामुळं त्या कारणासाठी मी स्ट्रक्चर जाईन असं नाही. दॅट इज नॉट द म्हणजे हे एक रिझन ठीक आहे, मला पटतंय. वन पॉईंट आहे, पण तो ॲरेमध्ये पण अचीव्ह करता येतो, हे मला शिकवायचं आहे. त्यानंतर पुढं काय सांगितलंय, बरेच जणांचं म्हणणं आहे की ॲरे शुड बी युज्ड. वाय ॲरे शुड बी युज्ड? बिकॉज ऑल मेंबर्स ऑफ दिस डेट आर ऑफ सेम टाईप, म्हणून ॲरे वापरायला पाहिजे. बरोबर आहे. पण पॉईंट असा आहे की सगळे मेंबर्स सेम टाईपचे आहेत म्हणून आपण ॲरे वापरू, पण तुम्हाला आता सांगितलं असेल त्यात रिडेबिलिटी नाहीये. आणि ॲरेचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? फक्त सेम टाईप आहे म्हणून स्ट्रक्चरमध्ये पण लिहिता येतात ना ते, म्हणून तर कम्पॅरिझन होतं इथं. तर असा विचार करा की ॲरेचे ऍडव्हान्टेज काय असतात. तर ॲरे वापरल्याने मला कोणता पॉईंट लिहिला आहे की ॲरे ट्रॅव्हर्स करायचा असेल, ओके, ॲरे ट्रॅव्हर्स करायचा असेल तर कोणीतरी लिहिलंय की ते एक जस्ट मिनिट, काय पॉईंट लिहिला होता हा? हां, ॲरेला काय म्हणायचंय, इट टेक्स मोर टाइम टू ट्रॅव्हर्स स्ट्रक्चर, इट टेक्स लेस टाइम टू ट्रॅव्हर्स ॲरे. नाही. आता हा विचार करा
की काही लोकांचं असंही म्हणणं असतं की ॲरेला मिळणारी मेमरी ही सिक्वेन्शियल असते आणि स्ट्रक्चरल नसते. तर इट्स अ मिथ. असं नाहीये. मी तुम्हाला आता मुद्दाम डायग्राम काढून दाखवलंय की आपण जेव्हा ॲरे डिक्लेअर करतो तेव्हा त्या ॲरेला 3 इंटिजर हे कंटिन्युअस मिळणार आहेत. आणि आपण जेव्हा स्ट्रक्चर डिफाईन करतो तिथं पण सेम गोष्ट आहे. DDMM ला मेमरी कंटिन्युअस मिळणार आहे. तर ॲरे आणि स्ट्रक्चर दोघांनाही मेमरी कंटिन्युअस असणार आहे. असं नसणार आहे की DD इकडं, MM तिकडं, YY तिकडं असं कधीच नसणार आहे. ते एका स्ट्रक्चरचा पार्ट आहेत. त्यामुळे ते सगळे ते एकत्र असणार आहेत, एकाच ठिकाणी असणार आहेत ते. त्यामुळं ट्रॅव्हर्स करायला वेळ का लागणार आहे? किंवा ॲरे ट्रॅव्हर्स करायला फास्ट वेळ का लागेल? का फास्ट ॲरे ट्रॅव्हर्स होईल? तर असं ट्रॅव्हर्स करायला वेळ लागत नाही. पॉइंट आहे असा, का तुम्ही हा ट्रॅव्हल कसा करणार? DT ऑफ 0, DT ऑफ 1, DT ऑफ 2. तीच गोष्ट मला इथं काय करणार मी? DT डॉट DD, DT डॉट MM, DT डॉट YY. ह्यात वेगळा वेळ कसा लागेल? तर पॉइंट असा आहे आर्य, तुला होते असं म्हणायचंय, की ॲरे ट्रॅव्हर्स करायला लूप वापरता येतं. पण स्ट्रक्चर ट्रॅव्हर्स करायला लूप वापरता येत नाही. हे नीट समजून घ्या. प्रोग्रामिंगच्या काही गोष्टी आहेत, जे तुम्हाला पुस्तकांमध्ये इंटरनेटवर सापडणार नाहीत. मी तुम्हाला जे काही सांगतोय ते. आय रिपीट, की हा जो मला ॲरे आहे, हा ट्रॅव्हर्स करायचा असेल, तर लूप टाकता येतं. कसं लूप टाकता येतं? फॉर I इक्वल टू 0, I लेस देन 3, I प्लस प्लस. हो की नाही? पण असं लूप मला स्ट्रक्चरसाठी वापरता येत नाही. कारण की मी जेव्हा लिहीन की फॉर जे काही लिहीन, इथं आपल्याला DT ऑफ I लिहिता येतं. हो की नाही? म्हणजे आपल्याला जेनेरिक काय लिहायचं असेल, तर आय कॅन राईट हिअर DT ऑफ I. तसं स्ट्रक्चरमध्ये मी काय लिहिणार? व्हॉट विल राईट? DT ऑफ डॉट व्हॉट? हा जो प्रश्न आहे ना इथं, की इथं काय लिहायचं? हा जो आय इथं लिहिला आहे, DT ऑफ आय आणि आयची व्हॅल्यू इंडेक्स नंबर असल्यामुळं 0, 1 अशी फिरू शकते. त्यामुळे मला इथं सगळ्याची इंडेक्स नंबर असल्यामुळे इथं व्हेरिएबल ठेवता येतो आणि त्यामुळे मला लूप वापरता येतं ट्रॅव्हर्स करायला. स्ट्रक्चर ट्रॅव्हर्स करायला लूप वापरता येत नाही, कारण की प्रत्येक मेंबरचं नाव वेगळं आहे. म्हणजे यातनं रिडॅबिलिटी अचीव्ह होतीये, मान्य आहे. पण ह्याच्याबरोबर ड्रॉबॅक असा आहे, की स्ट्रक्चरच्या प्रत्येक मेंबरला नाव वेगळं आहे आणि नाव वेगळं असल्यामुळं आपल्याला लूप वापरता येत नाही. जे माझ्याकडनं सी शिकले त्यांना जे व्हाईल लूप शिकवलं किंवा आपण जेव्हा ॲरे शिकलो रे, तर पहिलं लेक्चर ॲरेचं. ज्यांना हवं त्यांनी YouTubeवर जाऊन बघा, ते लेक्चर शोधा. तुम्हाला बघायला मिळेल ते. तर आपण ॲरे जे शिकलो, त्या ॲरेच्या पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला शिकवलं होतं हे मी, की आपल्याला नावं वेगवेगळी असतील, तर लूप वापरता येत नाही आणि ॲरेमध्ये लूप वापरता येतं, कारण तुमच्या अख्ख्या ॲरेचं नाव सेम आहे. फक्त इंडेक्स नंबर बदलत जातो. तो आपण व्हेरिएबलमध्ये ठेवतो. तो बदलत जातो आणि आपण ॲरे ट्रॅव्हर्स करतो. तर हे पॉइंट्स बरोबर आहेत, की ॲरे ट्रॅव्हर्स करायला लूप वापरता येतं. लूप वापरल्यामुळे कोड ऑप्टिमाइज होतो, छोटा होतो आणि म्हणून ॲरे वापरायला पाहिजे. आणि स्ट्रक्चर ट्रॅव्हर्स करायला लूप वापरता येत नाही, कारण त्याची नावं वेगवेगळी आहेत मेंबर्सची. पण महत्त्वाचा प्रश्न इथं असा आहे, की मला इथं हे जे काही डेट आहे, हे ट्रॅव्हर्स करायला लूप का वापरायचंय? माझं ॲप्लिकेशन काय आहे? मग तुम्ही म्हणाल, की नाही मला इथं डेट समजा प्रिंट करायची असेल, तर मी काय करीन? तर मला तुम्ही म्हणाल, की ओके मी असं लिहीन फॉर I इक्वल टू 0, I लेस देन 3, I प्लस प्लस printf %d dt ऑफ I. म्हणजे माझी डेट प्रिंट होईल. किती लोक डेट प्रिंट करायला असं लॉजिक वापरतील? I इक्वल टू 0, I लेस देन 3, I प्लस प्लस printf %d dt ऑफ I. किती लोक वापरतील? सगळ्यांना फॉर लूप कळतं ना आता? How many of you will use this logic for printing date? दोन लोक वापरतील. ओके. आता जरा विचार करा मी काय सांगतो ते. की आपण जेव्हा लूप वापरतो, तेव्हा काय होतं? एक मला एकतर एक्स्ट्रा व्हेरिएबल लागलं. ते इनिशियलाइज करायला लागलं. मग कंडिशन चेकिंग. मग काहीतरी प्रिंट केलं समजा यातनं पहिल्यांदा DD प्रिंट केला आपण. DT ऑफ 0. मग I इन्क्रिमेंट करा. परत कंडिशन चेकिंग. मग प्रिंट झालं DT ऑफ 1. मग I इन्क्रिमेंट करा. परत कंडिशन चेक करा. मग DT ऑफ 2 प्रिंट झालं. परत I इन्क्रिमेंट करा. कंडिशन फॉल्स लूप थांबलं. तर हे जे काही लॉजिक आहे, हे टाइम कन्झ्युमिंग आहे. मला जर डेट प्रिंट करायची आहे, तर डायरेक्टली एका प्रिंट बिकॉज ह्यात 3 वेळा फंक्शन प्रिंटफ कॉल झालं, एक्स्ट्रा व्हेरिएबल लागलं, कंडिशन चेकिंग करायला लागली, इन्क्रिमेंट करायला लागलो. हे खूप स्लो आहे. ह्याच्याऐवजी मी काय लिहीन, की मी एकच प्रिंटफ लिहीन. त्यात मी लिहीन %d% d आणि पुढे लिहीन DT ऑफ 0, DT ऑफ 1,
dt of 2. That's it. This one single printf is more powerful, more faster than this code. त्यामुळे अरे वापरायला जरी अरे ट्रॅव्हर्स करायला जरी लूप वापरता येत असेल तरी मला या ऍप्लिकेशनला डेटच्या 3 गोष्टींसाठी लूप वापरणं परवडणार नाहीये आणि गरज पण नाहीये. आपण लूप जनरली कधी वापरतो? जेव्हा आपण काही गोष्टी कॉमन प्रोसेसिंग करतो अरेच्या प्रत्येक एलिमेंटला, तेव्हा आपण लूप वापरतो. मग समजा असं एक्झाम्पल घेऊयात आपण की बरं आता हे जे काही सांगितलं हा पॉईंट कळला ना की इथं लूपची गरज नाही, एका प्रिंटिफ मध्ये माझं काम होणार आहे. मग सेम मला इथे स्ट्रक्चरला वापरता येईल, फक्त मला काय लागेल dt डॉट dd, dt डॉट mm, dt डॉट yy झालं. इट्स मोर इफेक्टिव्ह, फार इफेक्टिव्ह दॅन दिस व्हॉट युअर रिटर्न युअर फॉर लूप. हे समजून घ्या. त्यानंतर आपण जे काही आता इथे ॲरे वापरलाय बरोबर आहे, तर ह्यात काही कॉमन प्रोसेसिंग काही आहे का? म्हणजे समजा मला व्हॅलिडेशन चेक करायचं आहे की तुम्ही एंटर केलेली जी काही डेट आहे ती व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड चेक करायची. मला लूपमध्ये कॉमन चेक करता येईल? तर नाही चेक करता येणार, कारण की व्हॅलिडेशन चेक जो आहे की डीडी काय असायला पाहिजे, लेस देन 30, लेस देन 31 किंवा फेब्रुवारी असेल तर 28, ते परत लीप इयर अवलंबून आहे. तर तो एक वेगळाच कंडिशन चेक आहे इथं. मंथसाठी परत कंडिशन्स वेगळ्या आहेत की तो लेस देन इक्वल 12 पाहिजे, निगेटिव्ह नकोय वगैरे. तर प्रत्येकासाठी वेगळ्या कंडिशन्स आहेत, ते काय कॉमन नाही आहेत. जर कॉमन असेल तर आपण लूप टाकला असतं आणि कॉमन प्रोसेसिंग केलं असतं. मग इथं कॉमन प्रोसेसिंग काही नसेल तर मी लूप का वापरू? लक्षात येतंय? त्यामुळे मला या ऍप्लिकेशनला जे काही लूपचा फंडा आहे ॲरे वापरायला, ॲरेसाठी लूप वापरता स्ट्रक्चरमध्ये वापरता येत नाही, ते इथं ऍप्लिकेबल नाहीये. ते मला इथे फार युजफुल नाहीये. अँड दॅट्स वाय हिअर आय कॅन गो फॉर स्ट्रक्चर बिकॉज इट्स मोर रिडेबल. म्हणजे स्टार्टला सांगितलं रिडेबिलिटीच्या पॉईंटला की मला इथं पण ॲरेला पण रिडेबिलिटी वापरता येईल. लक्षात येतंय? आणि परत लक्षात ठेवा की ॲरे ट्रॅव्हर्स करायला वेळ जास्त लागतो आणि स्ट्रक्चर ट्रॅव्हर्स करायला वेळ फास्ट लागतो, असला पॉईंट नाहीये. रादर ॲरेतले जे इंडेक्स नंबर असतो त्याच्या आतमध्ये कॅल्क्युलेशन होतात, तसे स्ट्रक्चरचे पण आतमध्ये कॅल्क्युलेशन होतात. त्याच्या आतमध्ये ऍड्रेस कॅल्क्युलेशन वेगळे असतात. त्यात मी जात नाही, एवढी गरज नाही आपल्याला आता ऍड्रेस कन्व्हर्जनमध्ये. अजून कोणाचा काही पॉईंट आहे जो काही सांगितलं वेगळ्या लोकांनी? हा, आता काही लोकांचं म्हणणं आहे की मी ॲरे का वापरीन, कारण की ॲरे इज इझी टू डिक्लेअर. बरोबर आहे, हा पण मला मान्य आहे की इट्स इझी टू डिक्लेअर. पण प्रोग्रॅमरनी त्याला किती एफर्ट्स लागतात प्रोग्राम करायला, म्हणजे त्याला किती फायदा होतोय प्रोग्राम करायला, की मला एवढं लिहित बसण्यापेक्षा मला हे लिहिलं सोपं वाटतंय. बरोबर ना? तर हे कधीही प्रोग्रामरने आपल्या आतमध्ये किती कष्ट पडले ह्याचा विचार करू नये. युजरचा किती फायदा होईल, युजरचा किती वेळ वाचेल, युजरची किती मेमरी वाचेल, हा विचार कायम हवा डेटा स्ट्रक्चरमध्ये. तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागणारच आहेत. तुम्हाला तुमच्या 10 मिनिटं 15 मिनिटं जेवण्यासाठी तुमची आई तिथं 2-2 तास स्वयंपाक करते. तर ती हा विचार नाही करत की 15 मिनिटात जेवणार आहात, मी 2 तास स्वयंपाक शॉर्टकटमध्ये 2 मिनिटात मॅगी करा, जेवायला द्यायला. रोज जेवायला सकाळी ब्रेकफास्टला मॅगी, दुपारी जेवायला मॅगी, रात्री जेवायला मॅगी, 2 मिनिटात स्वयंपाक. असं नाही होत ना, ती एफर्ट्स घेते ना. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज युजर पॉईंट ऑफ व्ह्यू. प्रोग्रामरला किती एफर्ट्स घ्यायला लागले हा विचार करू नका, सांगू पण नका मला तुम्ही. कारण प्रोग्रामरला घ्यायला लागलेले एफर्ट्स त्याच्या ॲबिलिटीवर पण आहेत. कुणाला प्रोग्राम 5 मिनिटात होईल, कुणाला 1 तास होईल, कुणाला 1 दिवसभर प्रोग्राम जमणार नाही तो. समजतंय? तर तुमचं इथे एफर्ट्स वाचा डिक्लेअर करायला मला मान्य आहेत, पण हे डिक्लेरेशन तुम्हाला 2 मिनिटं वेळ लागेल, पण यात रिडेबिलिटी आहे. तुम्हाला इथं रिडेबिलिटी अचीव्ह करण्यासाठी मग काही सांगितल्याप्रमाणे हॅश डिफाईन स्टेटमेंट लिहायला लागले. मग हॅश डिफाईन dd0, हॅश डिफाईन mm1, हॅश डिफाईन yy2, हे 3 हॅश डिफाईन स्टेटमेंट लागले. मग हे हॅश डिफाईन लिहिण्यापेक्षा हे 3 लिहिलेलं बरं ना. इट्स मोर फास्टर, इट्स मोर इझी फॉर मी. हो की नाही? दुसरा पॉईंट काय हिचा, वाड्याचा कोणतरी मुलगी हिचा छान पॉईंट लिहिलेत वाटतं हिने, की इझी टू यूज इन प्रोग्राम. सो जसं ॲरे वापरायला इझी आहे, ज्याला स्ट्रक्चर येतं त्याला स्ट्रक्चर पण इझी वाटतं. मॅक्झिमम फर्स्ट इयरची मुलं ॲरे म्हणतात, याचा आन्सर एकमेव याचं कारण खरं असं आहे की तुम्ही जे काही फर्स्ट इयरला शिकायला सुरुवात केलीत, तुमचं आयुष्य ॲरेपर्यंत इझी होतं, ॲरेपर्यंत समजत होतं. त्यानंतर पुढचं सगळं समजेन असं झालं, आपण लेक्चरला बसेन असं झालो,
आपला इंटरेस्ट कमी झाला तर शक्यतो ॲरे आवडता असतो आणि स्ट्रक्चर नावडता असतो. आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी ॲरेला फेवर केलं असं मला वाटतं. त्यामुळे इझी असं काही नसतं. दोन्ही इझी आहे. ज्याला कळतं त्याला इझी वाटतं. मला ॲरे पण इझी वाटतं, मला स्ट्रक्चर पण इझी वाटतं. हे डीटी ऑफ लिहायला लागतं, हे डीटी डॉट डीडी लिहायला लागतं. एवढाच फक्त फरक आहे. त्यातनं मला इझी किंवा असं काही वाटत नाही. काही दोन्ही माझ्यासाठी इझीच आहेत. ओके. साईज कोणतरी म्हणलं यात की मेमरी कमी जास्त लागेल, तर असं होणार नाही. ॲरे डिक्लेअर आपण जो केला आहे त्याला लागणारी मेमरी 3 इंटू लेट्स से 4 बाईट्स. सो 3 इंटू 4 किंवा 3 इंटू 2 हे 6 बाईट्स. आणि इकडे पण 2 बाईट्स मी असं ॲझ्युम करतो इंटिरियर 2 बाईट्सचा आहे. सो 2 बाईट्स 2 बाईट्स 2 बाईट्स. इथं पण 6 बाईट्स. इथं 3 इंटू 6 बाईट्स. जे लोकांना म्हणायचे इंटिरियर 4 बाईट्सचा असतो त्यांच्यासाठी 4 प्लस 4 प्लस 4 12 आणि 3 इंटू 4 इज ऑल्सो 12. तर मेमरी सेम लागते. मेमरी वाईज काही फरक पडत नाही. क्लिअर? अजून कोणाचे काय पॉइंट्स आहेत? टीवाय बीसीएस मुर्तुजा, आय थिंक आय आन्सर्ड युअर पॉईंट्स. मी तुझे पॉईंट दिलेत ते की इथं यातनं रिडेबिलिटी आहे आणि यात रिडेबिलिटी नाहीये. तर तुला मी सांगितलं ह्याचा पॉईंट की मला हॅश डिफाईन वापरून ती रिडेबिलिटी अचीव्ह करता येईल. आय थिंक अनया आय हॅव आन्सर्ड युअर पॉईंट की ॲरे मध्ये लूप वापरता येतं, पण इथं लूपची गरज नाहीये या ऍप्लिकेशनमध्ये. अजून कोणाला काही पॉईंट्स मांडायचे आहेत? देवांग, पॉइंटर ॲरेमध्ये वापरता येतात, स्ट्रक्चरमध्ये पॉइंटर वापरता येतात. त्या पॉइंटरचा इथं काही संबंध नाहीये. ओके. ना इज देअर एनीबडी वॉन्ट टू मेन्शन एनी अदर पॉईंट? कारण आपल्याला शेवटची 5 मिनिटं राहिली आहेत आणि आपल्याला लेक्चर संपवायचं आता. कुणाकडे काही असा एक्स्ट्रा पॉईंट आहे सांगण्याला की मी ॲरे आता का वापरणार किंवा स्ट्रक्चर वापरणार? कारण ज्यांना स्ट्रक्चर वापरायचे त्यांना क्रॉस करण्यासाठी मी ॲरेचे पॉईंट सांगितले जे इक्वेलंट आहेत. आणि ज्यांना ॲरे म्हणायचं होतं त्यांचे पॉईंट मी क्रॉस करून तुम्हाला सांगितलं की स्ट्रक्चर पण इक्वेलंट आहे. सो इज देअर एनी पर्टिक्युलर रिझन वाईल गो फॉर ॲरे ऑर स्ट्रक्चर? ऑब्व्हियसली आपण दोन्हीचं वापरणार नाही प्रोग्राममध्ये, एकच काहीतरी वापरणार. ओके. फायनली हाऊ मेनी विल गो फॉर ॲरे? ओके. अनया, डू यू व्हॉट स्पेशल रिझन नाऊ यू स्टील हॅव की मी ॲरेच जाईन म्हणून? अनया आणि नेहा. इट्स ओनली नेहा नाव आय थिंक. नेहा पण गायब झाली. आर्य, काय वाटतं तुला? इफ यू वॉन्ट यू कॅन अनम्यूट युअर माईक. ज्याला टायपिंग करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही माईक ऑन करून बोला आता. कारण आता शेवटचा पॉईंट येते. वी डोंट हॅव मच टाइम टू टाईप. तुमचं परत टायपिंग केलं वाचणार वेळ जाईल. सर ॲरे म्हणजे आपण लूपने ट्रॅव्हल्स करतो ना सर, मी ते मला आता थोडं तेच सांगितलं की ॲरे ट्रॅव्हर्स करायला लूप लागतं. पण ह्या ऍप्लिकेशनमध्ये आपण जनरल ॲरे आणि स्ट्रक्चर हे पॉईंट सी मध्ये असताना डिस्कस करणं 5 मार्काचा क्वेश्चनला ठीक आहे. इथं आपण ऍप्लिकेशन वाईज बोललं पाहिजे की डेटला 3 गोष्टी फक्त त्या ॲरेमध्ये. 100चा ॲरे असता, 200चा असता, 1000चा ॲरे असता तर लूप वापरणं सोपं आहे. पण 3 गोष्टींचा ॲरे आहे तर तुम्ही असं ॲरे वापरणार का गोष्टी ट्रॅव्हर्स करायला? तुला लूप वापरणं सोपं वाटतं ठीक आहे. पण इथं ती गरज नाही असं माझं म्हणणं आहे. एनिथिंग एल्स? Okay. So how many of you will go for structure now? किती लोक स्ट्रक्चर जातील? लॉट ऑफ पीपल. ओके. डू यू हॅव एनीबडी अ पर्टिक्युलर रिझन की मी स्ट्रक्चरच का घेईन? पंकज, तुला काय म्हणायचं आहे? स्ट्रक्चरच का घेशील तू अजून आता? अनम्यूट युअर माइक अँड यू कॅन टॉक पंकज. सर ते थोडं इफेक्टिव्ह होईल बिकॉज ॲरेमध्ये लूप ह्यामध्ये लूप वापरता येणार नाही. म्हणजे अँड
वापरता येणार नाही हे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? सर जर लूप वापरलं तर प्रोसेसिंगला टाइम लागेल. हा ते ठीक आहे, पण मला म्हणायचं की त्यांनी स्ट्रक्चर वापरून काही फायदा नाही होणार ना. जी गोष्ट मला इथं मध्ये पण विदाउट लूप करता आलं ना मला इथं, हे बघ ना, हे इथं मी DT(0) DT(1) हे अरेच वापरलाय मी इथं आणि विदाउट लूप वापरलंय. म्हणजे असं काही गरज नाही की अरे वापरताना लूप वापरायलाच लागतं. ओके, ठीक आहे. इशिता, डू यू हॅव एनी पॉइंट? इशिता? सर ॲरे मध्ये नेमिंग म्हणजे स्ट्रक्चर मध्ये नेमिंग करायला जास्त सोपं पडेल. पण तुला आताच पॉईंट सांगितलं की अरे मध्ये पण करायचं असेल तर हॅश डिफाईन वापरून आपल्याला मॅक्रोज लिहिता येतात आणि तिथे पण ती रिलेबिलिटी आपल्याला अचीव्ह करते. मॅक्रोज वापरल्यामुळे स्लो प्रोसेसिंग होईल का? अजिबात नाही, कारण की म्हणजे तो चॅप्टर जर वाचशील तू शेवटचा तर त्याच्या लक्षात असं येईल की प्री प्रोसेसर जो असतो तो प्रोग्राम कंपायलरकडे जायच्या आधी तो सगळे मॅक्रो रिप्लेस करतो आणि मग तुमचा कोड कंपायलर जात असतो. त्यामुळे अजिबात एक्स्ट्रा प्रोसेसिंग काही होत नाही त्यामध्ये. आपल्याला टायपिंग करायला फक्त एक्स्ट्रा लागेल एवढंच आहे आणि मग ते टायपिंग आणि हे टायपिंग सेम आहे म्हणून म्हणलं की दोन्ही इक्वॅलंट आहेत. हो सर, माझं अजून एक होतं, हा, समज आपल्याला मंथला समज कॅरेक्टर म्हणून ठेवायचं असेल तरी पण ते करता येईल स्ट्रक्चर. हा, आता तुला एक गोष्ट, तुला कॅरेक्टर म्हणायचं का स्ट्रिंग म्हणायचं मंथला? स्ट्रिंग स्ट्रिंग हा, मग स्ट्रिंगला जास्त जागा लागणार नाही का मेमरी स्टोअर करायला? त्यामुळे मला म्हणून तो स्टार्टलाच मी सांगितलं की त्याच्यावेळी म्हणून आपण मंथ इंटियर घेतला. ओके, नंदिनी, डू यू हॅव एनी अदर पॉइंट? तुला काय पॉइंट मांडायचा आहे स्पेसिफिकली? तुझा आवाज ब्रेक होतोय, टाईप कर वाटल्यास बेटर. नंदिनी, सिग्नलचा इश्यू असेल तर टाईप कर चॅटबॉक्स मध्ये. तुझा आवाज फारच हे होता, ब्रेक होत होता. तू चॅटबॉक्स मध्ये टाईप कर वाटल्यास. बरं, इन बिटवीन तन्वी, तुला काय पॉइंट सांगायचा आहे? तन्वी, डू यू वांट टू स्पीक समथिंग? सर ते म्हणजे समजते लवकर, इझी टू अंडरस्टँड. ओके, ठीक आहे, दॅट्स फाईन. इझी टू अंडरस्टँड हे आपल्यावरती अवलंबून असतं. मला दोन्ही पटकन समजतं, दॅट्स फाईन. ओके, देवांग, डू यू हॅव एनी पॉइंट? देवांग, यू वांट टू स्पीक? हॅलो. हा, बोल. हा, तर मला सांगायचं होतं की ॲरे आणि स्ट्रक्चर या कंडिशन मध्ये ऑलमोस्ट सेम आहे, करेक्ट. म्हणून आय थिंक दोन्हीही यूज केलं तरी एवढा काही फरक पडणार नाही. करेक्ट. ओके, कोणीही काही यूज करू शकतं, ते सेल्फ ह्याच्यावरती आहे आपल्या. मग आपण टॉस उडूयात आणि ठरवूयात की ओके आज अरे वापरूया, उद्या स्ट्रक्चर वापरूयात. या कंडिशन साठी तरी मी तसंच म्हणेन. ओके, ठीक आहे, मग हात खाली कर, तू जेवढं स्ट्रक्चर मध्ये सांगणार नसेल तर. श्रद्धा, तुला काय पॉईंट सांगायचा आहे? सर स्ट्रक्चर यूज करू शकतो आपण, बिकॉज याच्यामध्ये रीड करायला पण इझी बघ, होऊ शकतो. करू शकतो, दोन्ही करू शकतो. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. देवांग पडता तेच म्हटलं की दोन्ही करू शकतो. तुला स्ट्रक्चर का वापरायचा हा प्रश्न आहे की स्ट्रक्चर्स तू का घेतलेस, आणि जर असं काही नसेल जसं देवांग म्हटलं तर हात खाली करायचं. ओके, आपल्याला फरक पडत नाही फारसं तर. ओके, प्रियंका, डू यू वांट टू से समथिंग? सर सिमिलर रीडेबिलिटी, बिकॉज ऑफ रीडेबिलिटी मी स्ट्रक्चर बोलले. ओके, दॅट्स फाईन. आता तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता आपला टाइम संपला ऑलरेडी, सो आय विल नॉट गिव्ह मोर चान्स टू अदर्स. थँक्यू व्हेरी मच. हात खाली करा. की पुढे जाऊन आपल्याला सी नंतर जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असतात, C++, जावा, तर यामध्ये तुम्हाला ह्या स्ट्रक्चरचं पुढं क्लास कन्वर्ट करणं हे सोपं जातं. कारण नंतर काय होतं, ह्या स्ट्रक्चरलाच पुढे जाऊन आपण C++ मध्ये किंवा जावामध्ये क्लास करणार आहोत. सो त्याचा जो काय डेटचा ऑब्जेक्ट तयार होतो आणि त्या ऑब्जेक्टमध्ये आपल्याला डेट स्टोअर करता येते. तर त्यासाठी एक स्ट्रक्चर वापरलं जातं. दुसरी गोष्ट, आता मी सी बद्दल बोलायचं झालं कारण की आय विल नॉट स्पीक मोर अबाउट C++ और जावा. तर आय एम गोइंग टू टेल यू नाउ वंडरफुल थिंग की मी स्ट्रक्चर का वापरीन. एक पॉईंट तुम्ही म्हटला रिडेबिलिटीचा, तो माझ्या दृष्टीने एवढा महत्त्वाचा नाही कारण की मी ॲरे वापरून पण रिडेबिलिटी अचीव करू शकतो. तर मी माझ्या काळात काय केलं तुम्हाला गंमत सांगतो की एक मी खूप मोठी गोष्ट, म्हणजे मला अभिमान वाटतो मी काय केलं होतं ते, पण मी त्यावेळेस काय एक मोठी गोष्ट केली होती की मी एका प्रोजेक्टवरती काम करत होतो. इट वॉज स्टार्टअप कंपनी. त्या प्रोजेक्टमध्ये जे काही डेट स्टोअर करायचे,
त्या डेट वरती मी छोटंसं काम केलं होतं, ते मला एक्सप्लेन करतो. की सी मध्ये एक कन्सेप्ट आहे बिटफिल्ड्स नावाचा, ज्याला कम्प्युटर सायन्समध्ये खूप चांगलं मुरायचं आहे, त्यांनी बायनरी पाठ केले पाहिजेत. त्याला पर्याय नाही इफ यू वॉन्ट टू रिअली बी गुड इन कम्प्युटर सायन्स. तर मी जे स्ट्रक्चर डिफाईन करतोय, स्ट्रक्चर डेट, तर ह्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी घेतल्या, INT-DD, INT-MM आणि INT-YY. ठीक आहे. तर DD हा जो इंटिजर आहे, तुम्ही तरी 4 बाईटचा म्हणता इंटिजर, मी 2 बाईट्सच म्हणतो चला. तर 2 बाईट्स म्हणजे 16 बिट्स, बरोबर ना. तर मला DD स्टोअर करायला खरंच 16 बिट्स लागतील का हो? तर नाही लागणार. आपला DD काय असतो? तो असतो 1 ते जास्तीत जास्त कुठलाही महिना घ्या 31 हो की नाही, डिसेंबर जानेवारी जे काय असेल ते. तर 1 ते 31 मला नंबर स्टोअर करायचे असतील, 1 to 31. हाऊ मेनी बिट्स आय विल रिक्वायर? एनीबडी नोज? कॅन यू टाईप इन चॅट बॉक्स? मला 1 to 31 नंबर स्टोअर करायचे असतील तर किती बिट्स लागतील? नाही सांगता येते कोणालाच? ओके ओके, म्हणजे तुम्ही कम्प्युटर अजून काही मुरलेलं नाही, तुम्हाला बायनरीज पटकन येत नाहीत, पण शिकायला पाहिजे इफ यू वॉन्ट टू गो इन दॅट ॲडव्हान्स लेवल. प्रांजली, नॉट एक्झॅक्टली पण तू नियर बाय आहेस. श्रद्धा, नो, 8 बिट इज नॉट करेक्ट आन्सर. तर काय नीट लक्षात घ्या, बायनरी म्हणजे त्याचा बेस असतो 2, बरोबर आहे. मग आपल्याला 2⁻0 इज 1, 2⁻2 इज व्हॉट 4, 2⁻3 इज 8, 2⁻4 इज 16. तर 2⁻4 16 आहे प्रांजली. त्यामुळे आपल्याला 32 पर्यंत जायचं, 31 पर्यंत जायचंय. तर 31 स्टोअर करण्यासाठी 31च्या नंतरचा आपल्याला 2 पॉवर कुठली आहे? तर 32. म्हणजे मला 5 बिट्स लागतील. किती लागतील? 5 बिट्स. 32 बिट्स नाही, मी बिट्स प्रश्न विचारला होता, किती बिट्स लागतील. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेल आन्सरिंग द क्वेश्चन. तुम्हाला असे बरेच जॉबसाठी किंवा बऱ्याच ठिकाणी कंपनी टेस्टसाठी तुम्हाला असे प्रश्न येतात. सो यू हॅव टू बी केअरफुल अबाउट द वर्डिंग्स. मी तुम्हाला विचारला प्रश्न, किती बिट्स लागतील? बिट्स. सो 5 बिट्स लागतील, बिकॉज 2⁻5 इज 32. तर इथं सी मध्ये काय फॅसिलिटी आहे की तुम्ही आता हे ऍडव्हान्स सी मध्ये आपण शिकवतो ऍक्च्युली, की तुम्ही ज्या एखाद्या व्हेरिएबल स्ट्रक्चरवर डिफाईन करताय, फक्त स्ट्रक्चरला फॅसिलिटी आहे, अरेला नाही, तेव्हा त्याच्या पुढे कोलन लिहिता येतो आणि लिहिता येतं पुढं तुम्हाला किती बिट्स पाहिजेत. ठीक आहे. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय असतं? तर स्ट्रक्चर म्हणजे तुम्ही एक मेमरी घेता आणि ती मेमरी आतमध्ये कशी वापरणार हे डिक्लेअर करता, की मला पहिले 2 बाईट्स याला पाहिजेत, नंतर 2 बाईट्स याला पाहिजेत, नंतर 2 बाईट्स याला पाहिजेत. जसं आपण एक बिल्डरकडनं फ्लॅट घेतला, त्या फ्लॅटमध्ये तुम्हाला ठरवायचं की आता मला किचन साईज किती मोठा पाहिजे, बेडरूम किती मोठं पाहिजे, हॉल किती मोठा पाहिजे, हे यू कॅन डिफाईन इंटरनली. आतमध्ये सगळे वेगळ्या साईजचे असू शकतात, किचन, हॉल, बेडरूम सगळे एका साईजचे नसतात. दॅट इज स्ट्रक्चर जे आतमध्ये आपण डिफाईन करतो. तसं इथं मी डिफाईन केलं की मला डीडीला फक्त 5 बिट्स पाहिजेत, बिट्स. त्यानंतर मंथ मला स्टोअर करायचा आहे, तर मॅक्झिमम मंथ काय असतो? 12. मग मला मंथ स्टोअर करायला किती बिट्स लागतील? कॅन यू टेल मी? सांगा वर पटकन, फास्ट 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 फास्ट. मला मंथ स्टोअर करायचा आहे. किती महिने असते का कुठल्या वर्षामध्ये? 12 मंथ्स. लीप इयर मध्ये 12 मंथ्स. आय एम जस्ट किडिंग. कुठल्याही वर्ष घ्या, 12 महिनेच असतात. तर 12 नंतर 2 ची पॉवर येणारा काय नंबर आहे? तर 16. त्याला किती बिट्स लागतात? रितिका करेक्ट, इट्स 4 बिट्स. 2⁻4 इज 16. सो मी इथे लिहीन 4 बिट्स. त्यानंतर इयरला, आता इयर सेंचुरी किती पण असू शकते, तर जास्त बिट्स लागतील. पण आता मी काय विचार करतो बघा, 5 + 4 इज व्हॉट? 9. तुम्हाला जी काही मेमरी मागायला लागते, तर ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला मेमरी देत असते. तर मेमरी इज ऑलवेज मेजर्ड इन बाईट्स. तुम्हाला कधीही मेमरी बिट्स मध्ये मिळत नाही, ती बाईट्स मध्येच मिळते. मग आता इथं 5 + 4 काय झालंय? 9. 1 बाईट इज 8 बिट्स. तेव्हा ऑलरेडी तो 8 मी क्रॉस केलाय. आय हॅव ऑलरेडी टेकन 5 + 4 9. म्हणजे मला 2 बाईट्स घ्यावेच लागणार आहेत. सो मग 2 बाईट्स, 2 बाईट्स म्हणजे 16 बिट्स. 5 + 4 काय झाले? 9. 16 - 9 काय झाले? 7. म्हणून इथं मी 7 बिट्स घेणार आहे. म्हणजे तुमचा जो इंटिजर तुम्ही आधी स्टोअर करत होतात 3 × 2 6 बाईट्स मध्ये, इथं 6 बाईट्स मध्ये त्या 6 बाईट्सच्या ऐवजी मी तीच डेट फक्त 2 बाईट मध्ये मॅनेज केली आहे.
आणि 2 बाईट मध्ये मॅनेज केली मी, तर मी प्रत्येक डेटला 4 बाईट्स सेव्ह केले. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय हॅव डन दॅट टाइम. त्यांनी आधी घेतलेली डेट जी होती ती स्ट्रक्चरमध्ये घेतलेली होती, पण त्यात 2+2+2 त्या काळातलं बोलतोय मी, हे 6 बाईट्स लागले होते त्यांना. मी हे स्ट्रक्चर रिडिफाईन केलं बिकॉज आय नो डेटा स्ट्रक्चर व्हेरी वेल. तर मी हे केल्यामुळे काय झालं, माझं सेम डेट 2 बाईट्स मध्ये मॅनेज झाली. लक्षात येतंय? त्यामुळे प्रत्येक डेटला 4 बाईट वाचवले. आणि विचार करा, कुठलंही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन घ्या, कुठलीही बँक घ्या, कुठले शेअर मार्केट घ्या, दिवसाला किती डेट स्टोअर होतात प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. शेअर मार्केटमध्ये तर प्रत्येक सेकंदाला एक एक ट्रान्झॅक्शन व्यवहार होत असतो. अगणित डेट स्टोअर होत असतात. आणि त्यावेळेस मेमरीला व्हॅल्यू खूप होती मित्रांनो. आय स्टील रिमेंबर माय कॉलेज डेज. आमच्या कॉलेजमधला जो कम्प्युटर होता त्याची रॅम होती 1 MB. हार्ड डिस्कचा प्रकारच नव्हता. फ्लॉपीवरती आम्ही काम करायचो. जो टीचर लोकांचा कम्प्युटर होता, स्पेशल कम्प्युटर, त्याला 20 MB ची हार्ड डिस्क होती. किती? 20 MB. GB ने म्हणते MB. एवढं गरिबीत आमचं आयुष्य निघालंय. आणि या गरिबीने आम्हाला काय शिकवलं, तर परिस्थिती आम्हाला शिकवलं गरिबी दिवस कसे काढायचे, कशी मेमरी वाचवायची, कशी बिट बाय बिट मेमरी वाचवायची. जर आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, तसं बिट बाय बिट जर मेमरी वाचवाल तर तुमची मेमरी बाईट्स मध्ये वाचणार आहे. तो अप्रोच घ्या. ती चिंधीगिरी आपल्याला प्रोग्राम मध्ये वापरायची आहे, तर तुम्हाला डेटा चांगलं कळून प्याल तुम्ही, तर तुम्ही भारी व्हाल. लक्षात येतंय? तर ह्याच्याबद्दल मला अवॉर्ड मिळालं होतं की मी 4 बाईट्स वाचवले पर डेट. आणि अशा जर मी थाउजंड्स ऑफ लॅक्स ऑफ डेट्स जर केल्या तर मी लाखो बाईट्सची मेमरी वाचवली. दॅट गोज इन GBs, MBs अँड GBs. आणि त्यावेळेस मेमरी खूप कॉस्टली होती, म्हणून सगळा खटाटप करायला. आता काय झालंय, आता तुम्हाला लोकांना एवढा फरक पडतच नाही. लोक सी शिकतात, जावा शिकतात, तुम्हाला कोणी शिकवतच नाही, कारण की गरजच नाहीये. यू ऑल आर सो रिच. तुमची रॅम बघा किती आता. लोकांची कम्प्युटरची रॅम आता 4 GB, 8 GB, 32 GB मध्ये रॅम चालली आहे. हार्ड डिस्क तुमची TB मध्ये. यू आर सो रिच. वाय विल यू केअर फॉर दिस स्मॉल बिट्स नाउ? दिस आर लाईक पैसे. जसे पैशाची व्हॅल्यू कमी झाली, तुम्हाला काही लोक सांगतील की अरे आमच्या वेळेस 4 आण्याला हे मिळायचं, 10 पैशाला हे मिळायचं, 5 पैशाला हे मिळायचं. तुमच्या जनरेशनला 4 आणि 5 पैशाची काही व्हॅल्यूच नाहीये. भिकारी कमीत कमी आपण भिकारीला 1 रुपया देतो, त्याच्यापेक्षा खालचं नाणं नाहीच आपल्याकडे आता. म्हणजे पैशाची व्हॅल्यू कमी झाली, तशी तुमच्या मेमरीची व्हॅल्यू कमी झाली आहे. लक्षात येते. पण डेटा स्ट्रक्चरमध्ये मला हा कन्सेप्ट कळला पाहिजे की मी हे स्ट्रक्चर का वापरीन. या गोष्टीसाठी मध्ये हे करता येत नाही. आता एखाद्याला जर डीप जायचं असेल तर एक प्रश्न होऊ शकतो की तुम्ही 7 म्हणताय, ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पॉवर पार्ट नाही, पण तुमच्याकडे मुद्दाम सांगतो तुम्हाला मी. तर 2�7 हे येतं 128. तर तुम्ही 128 जर असेल तर तुम्ही बाकीचे इयर स्टोअर कसे करणार 128च्या पुढचे. तर त्यावेळेस मी काय केलं होतं, एक आतमध्ये, आणि हीच गोष्ट एक ऑपरेटिंग सिस्टीम होती जी मायक्रोसॉफ्टने डॉस नावाची ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली होती, त्यात पण त्यांनी वापरलं होतं टेक्निक ही. तर त्यांनी एक बेस डेट म्हणून स्टोअर केली होती आतमध्ये एक, अँड दॅट बेस डेट यूज बाय ऑपरेटिंग सिस्टीम कॉल्ड एज डॉस बाय मायक्रोसॉफ्ट वॉज 1980. आणि यांनी काय केलं होतं, कारण 1980 मध्ये यांनी सुरू केलं होतं हे काम. तर 1980च्या पुढं जो काही ऑफसेट असतो तो यांनी स्टोअर केला होता. म्हणजे ऍक्च्युअली सेंचुरी स्टोअर करायचीच नाही इथं. इथं काय करायचंय, समजा मला 2000 स्टोअर करायचंय, इयर 2000. सो 2000 मायनस 1980, सो दे टू स्टोअर हिअर ओनली 20. म्हणजे 1980 पासून मला 128 इयर्स हे पुढचं सगळं मॅनेजमेंट करता येणार आहे. लक्षात येतंय? मला 2020 स्टोअर करायचं आहे, आता चाललेलं 2020, तर 2020 मायनस 1980, आय विल स्टोअर इयर 40. लक्षात येतंय? If somebody is thinking what will happen after 128 years, nobody is going to use this logic, nobody is going to use this software, nobody is going to use this operating system after 128 years. 10-15 वर्षानंतर गोष्टी बदलतात. 10-15 काय म्हणता, 2-3 वर्षामध्ये गोष्टी बदललेल्या असतात. लक्षात येतंय? So this is a wonderful concept if you know data structures well. My point was not teaching you date, guys. My point was not teaching you application or fighting or arguing on this. My point was to tell you what data structure is. आज आपलं पहिलं इंट्रोडक्शन लेक्चर फक्त होतं, आपल्याला एवढं शिकायचं होतं की डेटा स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय. इट इज द वे ऑफ स्टोरिंग डेटा इन द मेमरी. हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आपला दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय होता आजचा, की इंट्रोडक्शन लेक्चर असल्यामुळं आपल्याला रिव्हाइज करायचं होतं, म्हणून आपण आज ॲरे आणि स्ट्रक्चर हे दोन्ही रिव्हाइज केलं. आणि रिव्हिजन करण्यासाठी मी एक कन्सेप्ट वापरला, ती म्हणजे डेट. इज इट क्लिअर? तुम्हाला पुढे याच्यावरती काही काम करायचं नाही, दॅट्स ओके. बट डिड यू ऑल अंडरस्टँड व्हॉट डेटा स्ट्रक्चर इज? What is data structure? I repeat,
इट इज द वे ऑफ स्टोरिंग डेटा इन मेमरी. जेवढा चांगला वे तुमचा असेल तेवढे चांगली मेमरी वाचणार आहे, डेटा ट्रॅव्हर्सिंग फास्ट होणार आहे. तर स्पीड आणि मेमरी ह्या दोन गोष्टी आपल्याला या कायम डेटामध्ये बोलायच्यात. आणि दॅट्स वाय कॉलेजमध्ये तुमच्या सध्या टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी चाललेलं सगळं असतं. इज इट क्लिअर? चलो विल स्टॉप हिअर. आपण आता नेक्स्ट लेक्चर सॅटर्डेला बघूयात.